ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, रूल्स, रेग्युलेशन्स, नियम, प्रिसेप्ट्स हे सर्व माणसाच्या वाढीसाठी फार महत्त्वाचे असतात. नियम आहेत म्हणून जगाची रहाटी चालत असते. नियम आहेत म्हणून सर्व काही सुरळीतपणे चालत असते. जेव्हा नियमांचं उल्लंघन केलं जाते तेव्हा मात्र पुष्कळ गोष्टी विस्कळीत होत असतात. परंतु जर एखादा नियम माणसाला मनुष्य बनण्यासाठी कमी पडत असेल, एखादा नियम माणसाला माणसाकडे किंवा मानवतेकडे न घेऊन जाता वेगळ्या गोष्टीकडे घेऊन जात असेल तर तो नियम चुकीचा असतो किंवा त्या नियमाला मनुष्यापेक्षाही अधिक स्थान दिलं गेलेलं आहे हे आपण समजू शकतो. नियम आहेत परंतु जोपर्यंत ते माणसासाठी खरोखरच उपयुक्त आहेत, माणसाला चांगले मनुष्य बनण्यासाठी जेव्हा ते मदत करतात तेव्हा ते नियम फार चांगले असतात. शब्बात हा जो नियम होता, हा नियम यहुदी लोकांमध्ये फार महत्वाचा होता. कारण 6 दिवस काम करून 7व्या दिवशी विश्रांती घेणे हे अगत्याचं होतं आणि प्रत्येक यहुदी व्यक्तीने या नियमांचं पालन पोषण करणे अगत्याचं होतं. हा नियम चांगला होता कारण काम केल्यानंतर 1 दिवस आराम करावा, त्या दिवशी काही कामकाज करू नये. परंतु त्या दिवशी चांगल्या गोष्टी करू नये हे कुठेच दिलं नव्हतं. आणि म्हणूनच या नियमांची विल्हेवाट शास्त्री आणि परुषी लोकांनी करून लोकांमध्ये कन्फ्युजन निर्माण केलेलं होतं. नियम चांगला होता परंतु नियमांची विल्हेवाट लावलेली होती. नियम लोकांपर्यंत चुकीच्या प्रकारे पोहोचवला गेलेला होता किंवा लोकांपर्यंत चुकीच्या प्रमाणे त्यांनी दिलेला होता तो संदेश. आणि म्हणूनच शब्बात नक्कीच पाळावा, परंतु शब्बात दिवशी मदत करणे योग्य आहे की अयोग्य आहे या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. आणि म्हणूनच आज जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त स्वतः शास्त्री व परुषी लोकांना सांगत आहे की शब्बात दिवशी एखाद्या आजाऱ्या व्यक्तीला बरे करणे हे योग्य आहे की अयोग्य आहे, तेव्हा मात्र ते शांत बसतात. कारण त्यांना ठाऊक होतं की आपण या नियमांची विल्हेवाट लावलेली होती. हा चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवलेला होता. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जर शब्बात दिवशी एखाद्या व्यक्तीचा प्राणी खड्ड्यात पडला किंवा स्वतः व्यक्ती जर पडली तर आपण रात्रभर त्याला तिथेच ठेवणार आहे का? त्यांना मदत करणार नाही का? हो, आपण मदत करणार. कारण नियम चांगला आहे, परंतु एवढं कठीण नियम तुम्ही पाळून मनुष्याला प्राण्यासारखी वागणूक देत असाल तर ते चुकीचं आहे. आज परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री आणि परुषी यांनी जो चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवलेला होता त्याची कानउघडी करत आहे व त्यांना सांगत आहे शब्बाताचं महत्वाचं काय होतं, शब्बात ह्या दिवसाचं महत्व काय होतं ते लोकांपर्यंत तुम्ही योग्य प्रकारे कळवा. त्याची विल्हेवाट लावू नका. आणि म्हणूनच शब्बात दिवशी विश्रांती घेणे फार महत्वाचं आहे, परंतु चांगले कार्य देखील करले गेले पाहिजेत, तेच देवाला अधिक उत्तम आहे. आणि म्हणूनच आपण नियम पुष्कळ वेळा करतो असतो, परंतु एक पाऊल पुढे जाऊन जर आपण मानवतेच्या दृष्टीतून किंवा मानवतेच्या नजरेतून आपण पाहिलं तर पुष्कळ गोष्टी आपल्याला वेगळ्या दिसतील. कधी कधी आपण नियमाला इतकं बिलगून राहतो, इतकं चिकटून राहतो, तेव्हा आपण मनुष्याला मात्र विसरून जात असतो. आपण मनुष्याला एका प्राण्यांप्रमाणे वागणूक देत असतो. आणि तेच प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की मनुष्य हा नियमापेक्षाही उंच आहे. आणि म्हणूनच मनुष्याला आपण जीवनामध्ये महत्वाचं स्थान दिलं पाहिजे. सांगायचं तात्पर्य एवढंच की मनुष्याला मदत करणे, एकमेकांना मदत करणे आणि चांगलं कार्य करणे यासाठी कुठलीही जागा नसते, यासाठी कुठलीही वेळ नसते. जी वेळ असेल, जी जागा असेल, जो क्षण असेल त्या क्षणाचा आपण फायदा घेऊन इतरांची आपण मदत करतो तर तो मोठा शब्बात दिवस असतो, ती मोठे नियम आपण पाळत असतो. परत एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनावरती आपण मननचिंतन करूया. प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवलेल्या मार्गावरती आपण मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करूया
आणि जो संदेश परमेश्वरा दिलेला आहे तो संदेश इतरांपर्यंत आपण योग्य रीतीने पसरवण्याचा प्रयत्न करूया. आमेन.